नमस्कार मित्रांनो. पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो, पापे वाढतात, तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेत असतात. पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दशावतार म्हणजे 10 अवतार सांगितले आहेत. त्यापैकी 7वा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम. हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला. श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथांच्या घरी झाला. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथाला 3 राण्या होत्या. राणी कौशल्या, राणी कैकेयी आणि राणी सुमित्रा. त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते. ऋषी वशिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्यांनी महर्षी ऋषशृंग यांच्या हस्ते पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञात महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले होते. सर्व पंडितांना, ब्राह्मणांना, ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य, गहू इत्यादी भेट देऊन त्यांचा निरोप घेऊन यज्ञ समाप्ती झाली. त्यानंतर त्यात प्राप्त झालेल्या प्रसादाची खीर महाराज दशरथ यांनी त्यांच्या पत्नी कौशल्येला दिली. त्यातून अर्धा हिस्सा राणी कौशल्येने कैकेयीला दिला. मग आपल्यातला अर्धा हिस्सा दोघींनी तिसरी राणी सुमित्राला दिला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप 3 राण्या गर्भवती राहिल्या. बरोबर 9 महिन्यानंतर चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगल, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्चस्थानात विराजित होते. तेव्हा कर्क लग्न उद्या होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आले. हे शिशु नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होते. त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्यांच्याकडे बघतच राहायचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांना 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. अशा प्रकारे राणी कौशल्याच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. राणी कैकेयीच्या पोटी भरत आणि राणी सुमित्राकडून लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा जन्म झाला. या 4ही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम होते. त्यात राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न अशा अतूट जोड्या होत्या. चौघेही पराक्रमी होते. पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असुर राक्षसांचा संहार केला. रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला. मित्रांनो, आता आपण जाणून घेतली भगवान श्रीरामांची जन्मकथा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला. त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी जेव्हा सूर्य डोक्यावर येतो म्हणजे दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा सुरू होतो. श्रीरामांच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. उत्तर भारतात बालरामाला रामलल्ला असं प्रेमाने म्हटले जाते. त्यांचा जन्म साजरा करत त्यांच्या बालरूपात पूजा केली जाते. रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात विशेष पूजा, भजने, कीर्तने केली जातात. तसेच राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या रथयात्रा अनेक ठिकाणी निघतात. अयोध्येत बरेच लोक पवित्र शरयू नदीत डुबकी मारतात आणि नंतर राम मंदिराला भेट देतात. आता आपण जाणून घेऊ रामनवमी का साजरी केली जाते. तर धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की त्रेतायुगात भगवान विष्णूंचा जन्म 7व्या अवतारात श्रीरामांच्या रूपात झाला. रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि पृथ्वीवरील दुष्टांचा नायनाट करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान रामांचा जन्म झाला. म्हणूनच रामनवमी हा सण
भगवान रामांची जयंती म्हणून साजरा केला जातो. धर्मग्रंथानुसार असे देखील मानले जाते की भगवान रामाने लंका जिंकण्यासाठी माँ दुर्गेची पूजा केली होती. म्हणून चैत्र महिन्यातील नवरात्री संपल्यानंतरच रामनवमीचा सण येतो. मित्रांनो, रामनवमीला रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनातील संकटे दूर होतात. रामनवमी हा सण केवळ आनंदाचा नाही, तर नीतिमत्ता आणि चांगुलपणाचा संदेश देणारा आहे. भगवान रामांचे चरित्र समाजाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. रामनवमी हा सण रामभक्ती आणि सद्गुणांच्या उपासनेचा सोहळा आहे, असे या रामनवमीचे विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, अशा प्रकारे रामनवमी साजरी केली जाते. मित्रांनो, रामनवमीचा यथार्थ माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.